विधिमंडळातील माझे सहकारी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुलजी बेनके, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आपले माजी आमदार बाळासाहेब तांगड, तसंच संजय काळे, शरद देंडे, पांडुरंग पवार, सत्यशील शेखर, आपल्या नगरीचे जे नगराध्यक्ष होते ते श्याम पांडेजी, देवराव लांडे, बापा खोत, आशाताई भुसके, सर्वच राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नेतेगण, माझ्या जुन्नर परिसरातील जमलेले सर्व माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्र, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, ज्यांनी हे शिल्प साकारले ते निलेश खेडकर, त्याची उभारणी करण्याच्या करता ज्यांनी योगदान दिलं ते सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज वसुंधरा जागतिक दिन आहे. मी वसुंधरा जागतिक वसुंधरा दिनाच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत, रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसंच स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेबांना सर्वप्रथम मी वंदन करतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं या महामानवासमोर नतमस्तक होतो. तसंच स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना देखील या निमित्तानं मी त्रिवार वंदन करतो. बरेच दिवस मला अतुल बेनके सांगत होते, आपले पांडेजी सांगत होते, त्यांचे सगळे सहकारी सांगत होते की दादा आम्ही शिवनेरीच्या पायथ्यापाशी जुन्नर शहरामध्ये एक भव्य अशा प्रकारचा अश्वारूढ स्मारक हे नवीन उभं केलेलं आहे आणि त्याच्या अनावरणाच्या करता आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांची छाती फुगून येते. त्यांचं शौर्य, त्यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पण अशा पद्धतीनं हे स्मारक करायला येत, स्मारकाचं उद्घाटन करायला येत असताना जरूर आपण तिथे गेलं पाहिजे. त्याच उद्देशाने मी या परिसरामध्ये आलो. ज्या उत्साहाने आपण सगळ्यांनी ते स्वागत केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझं भाषण झाल्यावर याचं अनावरण आपण करणार आहे. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून हा एक अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा कार्यक्रम इथं होतो. तुम्ही पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा युगपुरुषांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. या भूमीनं आणि आपल्यासारख्या भूमिपुत्रांचं हे भाग्य आहे. महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मावळ्यांना एकत्र करून महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि आज त्याला 350 वर्षापासून जास्त काळ होऊन गेला. तरी देखील महाराजांचं नाव घेतल्यानंतर सर्व जाती धर्माची लोक तिथे एकत्र येत असतात. आज आपण महाराष्ट्रामध्ये काय बघतो, आता रमजानचा पवित्र महिना चालू आहे. मी त्या निमित्तानं देखील माझ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. परंतु त्याचबरोबर 2 तारखेला आपला गुढीपाडवा झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली, महावीर जयंती झाली. वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे सण, महत्वाचे उत्साह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार, त्यांची 14 एप्रिलला जयंती झाली. महात्मा फुले, त्यांची 11 तारखेला जयंती झाली. आणि या महान व्यक्तींनी तुम्हाला, मला, महाराष्ट्राला सर्वांना सांगितलं की बाबांनो, जातीय सरोखा ठेवा, सगळ्यांनी एकोप्याने राहा. 18
आरोग्य चांगलं नसेल तर आपली पुढची वाटचाल चांगली आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि अशा काळामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निमित्ताने ते एकत्र येत असताना आज जवळपास 494 कोटी रुपयाच्या कामाची भूमिपूजन आणि अनावरणाचा कार्यक्रम इथं घेतला. एक तरुण रक्ताला तुम्ही अतुल बेनकेच्या रूपात संधी दिली. माझ्यासारखा देखील कार्यकर्त्याला फार तरुण वयामध्ये माझ्या बारामतीकरांनी संधी दिली. तेव्हापासून मी मागे वळून बघितलं नाही. लोकांची कामं करायची, लोकांचे प्रश्न सोडवायचे, त्या भागाचा कायापालट करण्याच्या करता जीवाचं रान करायचं, सकाळपासून कामाला लागायचं आणि जे होत असेल ते हो सांगायचं आणि काही करून करायचं, त्याच्यात राजकारण आणायचं. जे होणार नाही ते तोंडावर सांगायचं, तोंडावर वाईट वाटेल परंतु त्याच्यात हेलपाटे देऊन माणसाला काही मिळणार नाही. ही देखील भूमिका मी स्वीकारली. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे सरकार चालवत आहे. हे सरकार चालवत असताना वेगवेगळे निर्णय आम्ही अर्थसंकल्पामध्ये घेतले. पंचसूत्री अर्थसंकल्प आम्ही दिला. वेगवेगळ्या पद्धतीनं जो इतिहास तुमच्या माझ्या महाराष्ट्राला आहे तो इतिहास जतन करण्याचं काम तो पुढच्या पिढीला पण कळला पाहिजे याकरता मोठं काम आपण हातामध्ये घेतले. वेगवेगळी स्मारक असेल, शिवनेरीच्या परिसराचा कायापालट असेल, जिथं महाराजांचा जन्म झाला, रायगड जिथं महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या परिसरामध्ये करावी लागणारी कामं असतील ती सगळी जुन्या टाईप पण वाटली पाहिजे परंतु दर्जेदार पण झाली पाहिजे. त्याचबरोबर पाण्याचे प्रश्न असतील, त्याचबरोबर शेतीचे पिण्याचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय. ठीक आहे, उडाताण होती परंतु त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. जसं तुम्ही तुमचा कुटुंबाचा संसार चालवत असताना काही अडचणी प्रमुखाच्या पुढे येतात परंतु त्याच्यातून सणवार साजरे करायचे असतात. त्याच्यातनं घरातले आनंदाचे दिवस हे सगळ्यांनी मिळून साजरे करायचे असतात. आपलं महाराष्ट्र देखील हा आपला परिवार आणि त्या परिवाराला एकत्र घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि तोच विचार सातत्याने लोकांच्या समोर मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. जुन्नर नगर परिषदेच्या वतीनं उभारण्यात आलेला माझा तर श्याम पांडे आणि त्यांच्या बरोबरच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन आहे. ठीक आहे, ओबीसी समाजाला त्यांच्या प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याच्यामुळे निवडणुका जरा पुढे गेल्या. उद्याच्याला तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यातल्या 8 मार्केट कमिट्या तिथं प्रशासन येतोय, त्याही निवडणुका उद्याच्या काळामध्ये आपल्याला घ्यायच्या. आज निवडणुका झाल्या तर ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही हे बरोबर नाही, हे आम्हाला पटलं नाही. म्हणून सभागृहामध्ये एक मताने आम्ही ठराव केला आणि या निवडणुका त्या ठिकाणी पिंपरी टाटा पूर्ण होईपर्यंत आपण पुढे ढकललेले आहे. परंतु हे जे काही स्मारक उभा करण्याचा पुढची दृष्टी नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांनी त्यावेळेच्या सगळ्या प्रकारच्या नगरसेवक नगरसेविकांनी दाखवली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं काम या माझ्या जुन्नरच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देण्याच्या करता जो जो येईल त्यांनी या अश्वारूढ स्मारक बघितल्यानंतर त्याला पण अभिमान वाटेल. अशा पद्धतीचं हे सगळं काम तुम्ही उभं केलेलं आहे आणि त्याचा आज भव्य दिव्य अश्वारूढ स्मारकाचं अनावरण त्या ठिकाणी होत आहे. उद्धव ठाकरे साहेब पण येणार होते, आदित्य पण येणार
आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि तशा पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचं सरकार बाबा काम करत आहे. हे काम करत असताना निधी पण वेळेत देण्याचं काम करतोय. 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती असती त्यावेळेस येऊन आम्ही सगळेजण इथं नतमस्तक होतो. ते आमचं कर्तव्य आहे, ती आमची भावना आहे. परंतु तिथे येत असताना जी कामं हातामध्ये घेतलेली आहे त्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून द्यायचा नाही ही देखील भावना आम्हाला लोकांची असते. मित्रांनो, कधी कधी काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर आजचा हे महाराजांच्या स्मारकाचा अनावरणाचा सोहळा हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम. परंतु मधल्या काळामध्ये मला काही बातम्या ऐकायला मिळाल्या की अजित पवारनी आमचा प्रकल्प पडून दिला. अरे काय पडून दिला, कुणी पडून दिला, कशा करता लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करतात. तुम्ही मला विचारा ना, मी असा कार्यकर्ता आहे, मी अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलो, काही वर्ष विरोधी पक्षात राहिलो. इथं बाळासाहेब दांगटे त्यांना विचारा, मी कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा बघत नाही, तो लोकप्रतिनिधी आहे का, त्यांनी आणलेलं काम हे जनतेचं महत्वाचं काम आहे का, सार्वजनिक काम आहे का, ती खऱ्या अर्थाने कामाची गरज आहे का, हे मी बघतो आणि त्याच्यामध्ये मदत करत असतो. हा माझा स्वभाव आहे. या पद्धतीने मी काम करतो. पण काही काही म्हणजे की ते बिबट्या सफारी अजित पवार पडून गेली. अरे कसली पडून गेली, काय कारण आहे? जे ज्याला दिलेलं आहे ते त्यांनाच चांगल्या पद्धतीने कसं होईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. आता देखील तिथं वन्य पशूंच्या करता एक चांगल्या प्रकारचा दवाखाना आपण निर्माण केला. त्याचं उद्घाटनाला मी आंदोलन माझे सगळे सहकारी तिथे गेलेलो होतो. तिथं वाणी डोलच्या तिथं आपण बिबट्या, ते जे काही पकडलेले बिबट्या असतात तिथं त्यांना ठेवण्याच्या करता काही व्यवस्था केली. आता तिथं मी बघितलं जागा कमी पडली. मी म्हटलं आपण जागा अधिक देऊ, त्याच्याकरता जी मदत लागेल ती आपण देऊ. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांची बोलू आणि त्याला लागणारा निधी देखील देऊ. कारण आज जागतिक वसुंधरा दिन साजरा करत असताना नुसते दिन साजरे करून चालत नाही. जसं माणसाचं आरोग्य महत्वाचं आहे तसं पशूंचं, तसं पक्ष्यांचं, वन्य प्राण्यांचं, सगळ्यांचं आयुष्य या वसुंधरेमध्ये महत्वाचं आहे. पर्यावरणाचा समतोल आपण साधलाच पाहिजे. ऱ्हास होता कामा नये, त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. परवा काहीतरी पहाटे अतुल बेनके कॉलेजचे अधिकारी आणि काही लोक तिथं जागा पाहायला गेले. ती जागा आता मला दाखवली, चांगली जागा आहे. त्याच्याकरता DPRला 3 कोटी रुपये पाहिजे होते. मित्रांनो, तिथल्या तिथं कलेक्टरला फोन केला, ग्रामीण एअरपोर्टमध्ये सोमवारी 1.5 कोटी मंजूर करायचे आदेश दिले. कारण आपलं का शेवटी माझ्या जुन्नरच्या परिसरामध्ये लेण्याचं दर्शन घेण्याच्या करता, त्याच्या संदर्भातलं देवीचं दर्शन घेण्याच्या करता किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं या भागामध्ये कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्तानं भाविक ज्यावेळेस येतात त्यावेळेस इथल्या कुठल्या अडचण येता कामा नये, हीच भावना ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची लेण्या उजरच्या बाबतीमध्ये देखील आहे. आणि म्हणून इथं आल्यानंतर त्यांना बिबट्या सफारी पण करता येईल. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये गोरेवाड्याला, नागपूरला ते केलेलं आहे. तिथं बाळासाहेब ठाकरेंचं नाव तिथं दिलेलं आहे. खूप पर्यटक यायला लागलेले आहेत. मित्रांनो, जेवढे पर्यटक माझ्या जुन्नरच्या परिसरामध्ये येतील तेवढा रोजगार माझ्या जुन्नरकरांना ज्या निमित्तानं निर्माण होणार आहे. आणि म्हणून आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्याकरता डॉक्टर अमोल कोल्हेंनी शिवसृष्टीचा प्रस्ताव दिलेला आहे. त्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव आतून दिलेले आहेत. ही सगळी कामं होणार आहेत. तुम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. हा माझा तुम्हाला सगळ्यांना शब्द आहे. एक विशेष पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून माझ्या जुन्नरची ओळख झालेली आहे. ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आणि निसर्गाने वरदान लाभलेल्या जुन्नर तालुक्याला हे विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि याच माध्यमातून तुम्हाला मला जुन्नर तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचं काम करावं लागणार आहे. आता मगाशी बोलत असताना आपल्या नगरीचे नगराध्यक्ष जे होते श्याम पांडे त्यांनी सांगितलं, मला गाडीमध्ये अतुल पण म्हणाला नारायणगाववरून ज्यावेळेस आम्ही येत होतो त्यावेळेस, की दादा माझ्या जुन्नरच्या परिसरामध्ये भुयारी गटार योजना ज्याला आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणतो ते झालं पाहिजे. मी आपल्या
आपल्याला सांगतो, आज या महापुरुषाच्या समाधीच्या त्या स्मारकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो की तुमचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं भुयारी गटार योजनेचं काम मी निश्चितपणे मंजूर करून देतो. त्याला लागणारा निधी देखील देतो. कारण मला माहिती आहे शहरी भागामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असल्याशिवाय स्वच्छता राहत नाही, डासांचं साम्राज्य कमी होत नाही, सर्वांना व्यवस्थित आरोग्य त्या ठिकाणी तिथं देता येत नाही. म्हणून त्याही कामामध्ये आपल्याला त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. मी टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे. जसं आतापर्यंत 494 कोटी देण्याचं काम या महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं आहे, तसं पुढच्याही काळामध्ये तुमचे लोकप्रतिनिधीची मागणी करतील अतुल बेनके, ती पण कामं पूर्णत्वाला नेण्याच्या बद्दल आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू. ती पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज या नावाने राज्यातल्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देण्याचं काम हे झाले आहे. यापुढेही छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला प्रेरणा देत राहतील. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला जायचंय. इतिहासात जेव्हा देशावर दिल्लीवर संकट आलं त्यावेळेस महाराष्ट्र देशाच्या रक्षणासाठी धावून गेलेला इतिहास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि यापुढे देखील आपल्या देशावर जेव्हा जेव्हा संकट येईल, देश वाचवण्यासाठी वेळ येईल, तेव्हा महाराष्ट्र नक्की मदतीला धावून जाईल अशा पद्धतीनं सगळ्यांना विश्वास आहे. गरज पडली तर महाराष्ट्र दिल्लीत कुणालाही टक्कर देईल ही धमक हा महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. तो आपल्याला विसरता येणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन, बाबासाहेब नेहमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सांगतात, महाराष्ट्राच्या इतिहासाचा संघर्षाचा इतिहास आहे. महाराष्ट्र कुणासमोर झुकलेला नाहीये, यापुढे झुकणार देखील नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि छत्रपतींचा विचार पुढे देत असताना त्यांचं लोककल्याणाचं कार्य देखील आपल्याला पुढे द्यायचं आहे. नुसतं महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही. त्यांनी मावळ्यांना ताकद कशी दिली, गोरगरिबांना त्यांनी एकत्र कसं आणलं आणि स्वराज्याचं रक्षण कसं केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली, हे पण आपण सतत लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते, ते शेतकऱ्यांचे कैवारी होते, ते कलावंतांचे आश्रय जाते होते. त्यांनी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्या काळामध्ये मांडली. जुन्नर काळात आठवा, बाकीच्या राज्यांच्या बद्दल काय बोललं जातं, हे मोगलांचं राज्य, ते आदिलशाहीचं राज्य, ते निजामशाहीचं राज्य, ते कुतुबशाहीचं राज्य. तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं नाही. हे रयतेचं राज्य, हे हिंदवी स्वराज्य, हे महाराजांनी त्या काळामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. परंतु कधी कधी काही माणसं स्वतःच्या राजकीय फायद्या करतात, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात, अंतर पाडण्याचं काम करतात, दुही वाजवण्याचं काम करतात, काही निमित्तानं प्रक्षोभ भाषण करतात. काही गरज नाही. काही गोष्टी वर्षानुवर्षे चालत आल्या, त्यावेळेस कुणी बोललं नाही. परंतु आता कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नांदत असताना त्याच्यातनं काहीतरी वेगळं कसं घडेल याबद्दलचा जो प्रयत्न चाललाय, तो प्रयत्न तुम्हाला मला आणून पाळावाच लागेल. याच्यातनं तुमचं माझं राज्याचं भलं होणार नाही. ज्यावेळेस दंगली होतात त्यावेळेस गोरगरिबांना त्याची किंमत मोजावी लागती. दिवसभर काम करणाऱ्याची संध्याकाळी चूल पेटती, त्याची चूल बंद पडती. ज्याची परिस्थिती बरी आहे तो घरामध्ये 8 दिवस राहू शकतो. याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा. जुन्नर तालुक्यामध्ये, शहरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुड्या गोविंदाने राहतात. त्याला कुठेही डाग लागून देऊ नका, त्याला दृष्ट लागून देऊ नका. हे देखील मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ स्मारकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू इच्छितो. वेगवेगळी संकट येतात. इथं सत्यशील त्या ठिकाणी शेतकरी बसले, सगळ्या लोकांना काळजी लागली की आपला ऊस जाईल का, त्याकरता पण आम्ही नियोजन केलेलं आहे.
सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस घेतल्याशिवाय गेल्याशिवाय कारखाने बंद करायचे नाही. त्याकरता वेळ पडली तर ट्रान्सपोर्ट सबसिडी द्यायची, रिकव्हरी लॉस द्यायचा. त्याच्याबद्दल पण मी कालच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. त्यांनी पण त्याला पाठिंबा दिलेला आहे. ऊर्जाचं एक नवीन संकट देशावर आलेलं आहे. भारनिर्मित होईल का काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण पण वीज अतिशय काटकसरीनं वापरली पाहिजे. मी महाराष्ट्रात फिरत असताना अनेक ठिकाणी दिवसा गावाची वीज चालू असते, ती बंद करत चला. शेवटी विजेचा अपव्यय जर झाला तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते. ती नासाठी होता कामा नये. त्याकरता देखील आपण जागरूक राहिलं पाहिजे, कारण हे आपल्या सर्वांचं राज्य आहे. हे कुणाचं एकट्या दुःख्याचं राज्य नाहीये. ही पण बाब माझ्या आई बहिणींनी, माझ्या तरुण तरुणींनी सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. अशा प्रकारची माझी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती आहे. खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचं काम संभाजी महाराजांचं देखील तुळापूर स्मृतीस्थळ आणि वडू बुद्रुक स्मारक परिसर अतिशय 250 कोटी रुपये खर्च करून आपण उत्तम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या संदर्भामध्ये जे काही शब्द आम्ही अर्थसंकल्पाच्या निमित्तानं कुठलीही करवाढ न करता, उलट माझ्या महिलांच्या गॅसच्या किमती 1000 कोटी रुपये टॅक्स आम्हाला करोड रुपयांनी येत होता, तो नाही आला तरी चालेल, परंतु माझ्या महिलेला गॅस सिलेंडर स्वस्तात मिळाला पाहिजे. माझ्या ऑटो रिक्षावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना जे सीएनजी मध्ये गाडी चालवतात त्यांना ते स्वस्त मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही भूमिका स्वीकारली. परंतु आज मात्र पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती सातत्याने भारतामध्ये वाढत आहेत. याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. आज त्यांचं बहुमत देशामध्ये आहे, त्यांच्या हातामध्ये राज्य आहे, देश आहे, आणि त्याच्यामुळं त्यांना पण मी आव्हान करीन की बाबा महागाई एवढी प्रचंड वाढत चाललेली आहे की गोरगरिबांना जगणं असं त्या ठिकाणी झालेलं आहे. याचाही विचार जे आमच्या राज्यामधलं असेल, जे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये असेल, जे आम्हा लोकांच्या मंत्र्यांच्या हातात असेल, ते करण्याच्या करता आम्ही अजिबात कमी पडणार नाही. परंतु जे केंद्राच्या हातात आहे ते मात्र केंद्राने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. अशा प्रकारची माझी त्या कार्यक्रमाचं निमित्त साधून त्या ठिकाणी सूचना राहणार आहे. शिव जन्मभूमीच्या विकासासाठी हे महाविकास आघाडीचं सरकार कटिबद्ध आहे. सतत तुमचे आमदार अतुल बेनके त्या सगळ्या कामामध्ये पाठपुरावा करत असतात. त्यांची पहिलीच टर्म आहे आणि त्यांनाही वाटतं की आपल्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात कामं झाली पाहिजे. आपलं बरेच दिवसाचं स्वप्न पुणे नाशिक या रेल्वेचं ज्याचा फायदा माझ्या जुन्नर तालुक्याला पण होणार आहे, त्याच्याही करता आता जमीन ॲक्वायर करायचं काम मी करतोय. मित्रांनो, नाईलाज असतं. मी पण शेतकरी, मलाही शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायला तसं बघितलं तर पटत नाही, परंतु धरणं ज्यावेळेस करावे लागतात त्यावेळेस कुणाच्या जमीन घ्याव्या लागतात. रस्ते मोठे करताना घ्यावे लागतात, विमानतळ करताना घ्यावे लागतात, रेल्वे लाईन टाकताना घ्यावे लागतात, इंडस्ट्री उभी करताना घ्यावे लागतात, रोजगार निर्माण करताना घ्यावे लागतात. परंतु त्यांना योग्य मोबदला देणं, त्यांना चारपट रक्कम देणं, त्याच्यातनं त्यांचा संसार उघड्यावर पडणार नाही, त्या पैशातनं त्यांनी काहीतरी नवं उभं करण्याचा प्रयत्न त्यांच्या पुढच्या पिढीच्या करता केला पाहिजे. हा दृष्टिकोन तुम्हाला लोकांचा बरोबर आहे आणि त्याच्याकरता आम्ही सर्वस्व आमचं पणाला लावलेलं आहे. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. एकंदरीतच या महाराष्ट्राच्या इतिहासाचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी इथं मगाशी अतुलने सांगितलं तसं राज्य संग्रहालयाची निर्मिती व स्थापनेकरता आपण 18 तज्ञांची वस्तू संग्रहालय सल्लागार समिती स्थापन केलेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री व्यक्तिशः याच्यामध्ये कामात लक्ष घालतात. पर्यटन मंत्री असतील आदित्य ठाकरे किंवा आमदार अतुलजी बेनके, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, तसंच इतिहासाबद्दल महाराजांच्या बद्दल असलेलं काम करणारे अनेक सहकारी या कामाचा पाठपुरावा करून हे दर्जेदार काम व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. शिवछत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये उभारण्यात आलेल्या या अश्वारूढ पुतळा स्मारक पुढील अनेक पिढ्या तुम्हाला मला सर्वांना प्रेरणा देईल याची मला
कोकणात फिरताना तिथली चिऱ्याची घरं पाहून प्रत्येकाला असं वाटतं असं घर आपल्याकडेही हवं. पण चिरा तर फक्त कोकणातच मिळतो. पण आता चिंता नाही, चिरा आता जुन्नर तालुक्यात येतोय थेट कोकणातून, आणि तेही कमी किमतीत. होय, चिरा म्हणजे नेमकं काय? चिरा हा सर नॅचरल आहे. ते तयार केलं जात नाही की विटे जशी आपण वीट भाजतो वगैरे किंवा मातीची वीट आहे, हे तसं नाही. हे तुम्ही असं प्रोडक्ट आहे की तुम्ही एक 50-100 वर्षांनी आता बांधकाम केलं तर एक 50-100 वर्षांनी पण तुम्ही बांधकाम करू शकता, परत रियूज होऊ शकतो त्याचा. चिरा म्हणजे मजबूती, चिरा म्हणजे आकर्षकता, चिरा म्हणजे उत्कृष्ट कोरीव काम, चिरा म्हणजे नको महागड्या विटा, नको सिमेंट जास्त, आणि हो, प्लास्टर आणि रंग तर नकोच नको. ह्याचा आर्थिक बजेट जर विचार केला तर 2,75,000च्या विटा लागणार होत्या. तेवढ्याच घराला आपल्याला 1.5 लाखाचा चिरा लागला. हा, 550 गोणी पूर्ण ह्याला लागलेल्या विटांसाठी. तर आपल्या ह्याला फक्त 35 गोणी सिमेंट लागली. स्वप्नातलं सुंदर घर साकारताय, मग काहीतरी वेगळं आणि मजबूत करा. तुमच्या स्वप्नातलं चिऱ्याचं घर आता अश्वमेध तुम्हाला देईल. होय, अश्वमेध. कोकणातल्या होतकरू तरुणाने शिवजन्मभूमीत चिरा आणलाय, तोही अगदी माफक दरात. म्हणजे जरी तुम्हाला कमी ह्याच्यात कोणी आणून देत असेल पण 50% डॅमेज असेल तर तुम्हाला 50 चिरा तुमचा पूर्ण डॅमेज आहे. तसं आपण नाही, आपण तुम्हाला देतो. तुम्ही जेवढा चिरा मागवते, जर एखादा चिरा म्हणते मी तुम्हाला, जर खराब निघाला तर त्याची सुद्धा आपण रिप्लेसमेंट देतो. काय आहे चिरा नेमकं समजून घ्या, आणि चिऱ्यात घर बांधताय तर आत्ताच संपर्क करा. अश्वमेध डेव्हलपर्स आणि सप्लायर्स, चाळकवाडी टोलनाक्याजवळ, चाळकवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 8888 31 82 17. मजबूतीच्या बाबतीत विटेपेक्षा सर 100%, 100 का 1,00,000% तुम्हाला सांगतो की विटेपेक्षा चिरा हा मजबूत आहे. किंवा सिमेंटचे ब्लॉक येतात, ह्याला वेट आहे सर. एक तुम्ही 1+1 जर बांधकाम करायचं म्हटलं तर तुम्हाला RCCचं पण गरज नाहीये. लोड बेरिंग वरती आपण ते उठवू शकतो. प्रथम येणाऱ्या 200 ग्राहकांसाठी विशेष सवलत ठेवण्यात आली आहे. सर्व डेव्हलपर्स यांचंही स्वागतच आहे. नेमकी काय आहे ही सवलत, त्यासाठी संपर्क करा श्री जितेंद्र विभूते, 8888 31 82 17. मंडळी, चिरा तुमच्या खर्चाची बचत करतोय. चिरा तुम्हाला विटेला रामराम करायला लावतोय. नवे चिरा तुमचा सिमेंटचा खर्च वाचवतोय. चिरा तुम्हाला आकर्षक आणि जगावेगळं काहीतरी देतोय. त्यामुळे चिऱ्यातच घर बांधा. त्यासाठी आत्ताच संपर्क करा. धन्यवाद. मी नितीन पानाळे, अध्यक्ष ओतूर किराणा व्यापारी असोसिएशन ओतूर. चिरा वीट म्हणजे चिरा वीट ॲक्च्युली म्हणजे आता ही ज्या मातीच्या विटा आहेत त्या खूप महागड्या, आणि तशा या चिरेच्या विटेच्या याच्यामध्ये पाहिलं तर खूप टिकाऊ वीट आहे चिरेची. मी प्रत्यक्ष डोंबरवाडीला यांचं जे काम चालू आहे ते मी प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो. तर या विटाची क्वालिटी एकदम उच्च दर्जाची आहे. त्या संदर्भात जर यांच्याशी संपर्क करायचा असेल तर यांचं कार्ड माझ्याकडे आहे, त्यांचा पूर्ण पत्ता आहे, मोबाईल नंबर आहे. तर कोणाला या विटी संबंधी माहिती पाहिजे असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क केला तर मी यांचा नंबर आणि यांच्याशी मी संपर्क करू.